आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष अभिनंदन करून या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून पंतप्रधानांना शुभेच्छा देताना आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची ही वाटचाल समस्त भारतवासियांसाठी अभिमानास्पद आहे. मेक इन इंडिया सारखा मंत्र देशाला देतानाच पंतप्रधान मोदीजी यांनी आत्मनिर्भरता, नाविन्यपूर्ण विचार आणि उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीमुळे भारत हे स्थान पटकावत असल्याचं म्हटलं आहे. या ऐतिहासिक गोष्टीसाठी आपण समस्त भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो, अशी पोस्ट शिंदे यांनी टाकली आहे. एकीकडे भारताचे पाकिस्तान सोबतचे संबंध अत्यंत ताणलेले असताना आणि देशवासियांना मॉकड्रिल करून युद्धसज्ज राहण्याचं आवाहन केलं असतानाच देश आर्थिकदृष्ट्याही तितकाच भक्कम होत असल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केलं आहे. 9 ठिकाणी उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ, काय सांगाल? मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या मुली-बाळींच्या, आपल्या आया बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम, त्यांच्या कर्त्या पुरुषांचं, पतींचं गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री, आम्ही अगोदरच सांगत होतो, आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींचं, मुली-बाळींचं आणि जे काही कुंकू पुसण्याचं पाप केलं त्यांना धडा शिकवला. सर, हिंदी बता दीजिए सर. ऑपरेशन सिंधू के माध्यम से जो कारवाई. ठाणे शहरात आज सकाळी पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोसळल्याच्याही घटना घडल्या. पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामं देखील ठप्प झाली. तसंच नवी मुंबईतही पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात काल रात्री काही मिनिटं पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालं, तर ठाणे, कल्याण शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यानंतर आज सकाळी पुन्हा पाऊस पडला. सकाळी 11 वाजल्यापासूनच वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे सकाळी कामानिमित्तानं घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे मात्र हाल झाले. अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची पडझड झाली. शहरातील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली, तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला. ठाण्यातील घोडबंदर मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतूक कोंडीस सुरुवात झाली. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या नागरिकांना या कोंडीचा सामना करावा लागला. महामार्ग तसंच घोडबंदर परिसरात रस्ते दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले. ऑपरेशन सिंदूरवर आता शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धर्म देखकर मारा था, धर्म बताकर मारा है, असं म्हणत त्यांनी भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन केले. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यामध्ये 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या 15 दिवसात या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापलं होतं. दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. नरेंद्र मोदी यांनी काही कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानची पाणीकोंडी केली होती.
त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल अशी चिन्ह दिसू लागली होती. असं असतानाच काल मध्यरात्रीनंतर अर्थात 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागलाय. अशाच प्रकारे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही समाज माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन सिंदूर खूप खूप स्वागत. पाकड्यांचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्व भारतीय जवानांना मनापासून सलाम. धर्म देखकर मारा था, धर्म बताकर मारा है. भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन. जय हिंद अशी प्रतिक्रिया केदार दिघे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मे महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागतंय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळेच्या काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत महत्त्वाचं देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवारी 8 मे रोजी रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार 9 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सलग 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समितीमध्ये रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचागाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या शटडाऊनच्या कालावधीत पाणी काटकसरीनं आणि जपून वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेने घेतलेल्या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशभरात अभिमानाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कारवाईबाबत भारतीय सेनेचं कौतुक करताना ठामपणे म्हटलंय की पाकिस्तानला धडा शिकवायचा हे प्रत्येक भारतीयाच्या मनात होतं, जात, धर्म, प्रांत या सर्वांच्या पलीकडे जाऊन. ते पुढे म्हणाले की 26 जवानांचे प्राण घेतले गेले त्याचा बदला घेतला पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय सेनेनं जे काही केलं त्याबद्दल कितीही कौतुक केलं तरी ते थोडंच आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलली आहे. राजकारण बाजूला ठेवत आव्हाड यांनी ही गोष्ट अशी आहे की यात कोणताही पक्ष नसावा, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही घटना असल्याचं सांगितलं. शेवटी त्यांनी पाकिस्तानला इशारा देत भारतीय सैन्याचं अभिनंदन करताना पाकिस्ताननं जर पुन्हा वाकोल्या दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे. ये तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है असंही म्हटलं आहे. सेनेने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी काल रात्री केलेलं ऑपरेशन सिंदूर ह्याच्यामुळे आमची छाती फुगली आहे. आम्हाला अभिमान वाटतोय. तिथे सीमेवर उभा असलेला प्रत्येक सैनिक, प्रत्येक अधिकारी ह्याच्या कामगिरीमुळे भारतीयांची मान उंचावली आहे.
जे 26 निष्पाप जीव अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या मदतीने घेतले त्याचा बदला घेण्याचं काम आमच्या सेनेने केलंय, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आमच्या सेनेचं आम्हाला कौतुक आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानने आम्हाला आमच्या कोड्या काढल्या तेव्हा तेव्हा पाकिस्तानला आम्ही अक्कल शिकवली. आजही जेव्हा ही अक्कल शिकवण्याची वेळ आली तेव्हा भारतीयांनी अतिउत्तम कामगिरी करून दाखवली. त्या प्रत्येक सेना अधिकाऱ्याचं, त्या प्रत्येक सेनेमधील सैनिकाचं खूप 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 अभिनंदन. शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह मे महिन्यात खुलं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अंतिम टप्प्यातील कामं अद्याप पूर्ण झालेली नसून ही कामं मे महिना अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाट्यगृह जून महिन्यातच खुलं होण्याची चिन्ह आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचं सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं. 1980 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचं बांधकाम जुनं झाले. त्यामुळे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आणि त्यानुसार नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं कामही सुरू केलं. या कामासाठी राज्य शासनानं पालिकेला निधीही दिलाय. गेले 7 महिने हे नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद असूनही दुरुस्तीची कामं मे महिन्यात पूर्ण होऊन 15 मे पर्यंत नाट्यगृह खुलं होईल अशी शक्यता पालिकेनं वर्तवली आहे. मात्र नाट्यगृहाच्या बाहेरील काही अंतिम टप्प्यातील कामं अद्याप पूर्ण झालेली नसून ही कामं मे महिना अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामानंतर नाट्यगृह खुलं होऊ शकणार आहे. यामुळे नाट्यगृह खुलं होण्यासाठी जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाट्यगृहात 1017 व्यक्ती बसू शकतील इतकी आसन क्षमता होती. जुन्या खुर्च्या आकारानं छोट्या आणि ऐस्पेस नव्हत्या. त्यामुळे जुन्या खुर्च्या काढून त्या ठिकाणी नवीन ऐस्पेस खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. यामुळे आसन क्षमता 50 ते 60 खुर्च्यांनी कमी झाली आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस उदवाहक बसवण्यात आलं असून या उदवाहकाच्या काचेतून नागरिकांना तलावपाळीचं विहंगमय दृश्यही पाहता येणार आहे.